हॅलो, चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मेटकरनी विरुद्ध एचसीसी श्री गणेश क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान हा सामना खेळवला जाईल. पाहूया, नक्कीच एक क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मेटकरनीच्या संघनायकांना मी विनंती करतो की प्लीज आपण आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानात दाखल करायचे आहेत. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की प्लीज आपला 10वा खेळाडू आपण समालोचन कक्षात पाठवायचा आहे. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण आपला 10वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवायचा आहे. सुंदर असा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ असे पाहायला मिळतील. मेटकरनी विरुद्ध एचसीसी श्रीवर्धन. चला सामना चालू करायचा आहे. प्लीज सामना फास्ट खेळवायचा. याच्यानंतर आपला अजून एक ग्रुप खेळवायचे आहेत. एक क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा आहे, एक सेमीफायनलचा सामना खेळवायचा आहे, त्याच्यानंतर लगेच एक ग्रुप खेळवायचा आहे. चला, अनिकेत खरोखर खूप सुंदर गोलंदाजी या अनिकेतची आपण पाहतो. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू दे, कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान होत नाहीये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून. शैबाज आणि उमेर अशी ही जोडी मैदानात दाखल झालेली दिसते. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धाव मिळेल. पुन्हा एकदा पाहूया. शैबाज अप्रतिम चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव मिळेल. डीच्या स्वरूपात आपलं खातं खोलताना दिसतोय. धावा झाल्यात ते म्हणजे 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक धावा झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया 3 चेंडू मध्ये किती धाव बनवण्यात यश येत आहे. अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम तो फलंदाज बाजूने मोठा झटका लागतोय. साकिब आलाय. साकिब पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. तुषार चौलकर जर कुठे असाल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. तुषार चौलकर. साकिब पाहूया साकिब कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी साकिब तयार. अनिकेतच्या गोलंदाजीचा सामना करेल. साकिब कशा प्रकारे फटकेबाजी करेल, कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश आलंय अनिकेत याला. पुन्हा एकदा पाहूया. टॅपचा चेंडू होता, धावबाद होईल का. चेंडू निर्धाव जातोय. कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. म्हणजे 3 चेंडूवर 3 धावा आल्याच्या नंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत याची. नक्कीच जर आपण बॉलर्स नेम प्लीज. सार्थक. सार्थक पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सार्थक याचा त्यावर प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिकेत. 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी, परंतु 1 धाव नाही रोखू शकत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा.
नक्कीच एचजीसीसी हा संघ आमच्या दर्यावती क्रिकेट क्लबच्या पहिल्या सीझन मध्ये मला वाटतं क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन पोहोचला होता, परंतु वालवटी संघासमोर त्यांना सुद्धा हार मानावी लागली. आणि बघता बघता पंच निर्णय देतील. एकच धाव मिळेल का? थँक्यू. एकच धाव मिळेल. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू फेकण्यास सार्थक सज्ज. पाहूया आणि अप्रतिम गोलंदाजी. बाद होतोय फलंदाज. मोठा झटका लागतोय. तौसिफ फलंदाजी करण्यासाठी आलाय. तौसिफ पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. प्लीज त्या फोर व्हीलर जी आहे त्याची लाईट बंद करायची प्लीज. थँक्यू. आता मात्र एक डावखुरा फलंदाज दाखल झालाय. तौसिफ पुन्हा एकदा पाहूया तौसिफ कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि आता मात्र बॅटच्या बाहेरची कडा खाऊन एक धाव मिळतंय. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहूया डावखुरा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज. आणि आता मात्र चुका झाल्या तर चुका होतात. अमित साहेब कंगने आपल्या हातून ही चूक झालेली आहे. ही चूक आपल्याला किती महागात पडेल ते येणारे चेंडू नक्कीच ठरवतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. नक्कीच 7 हा आकडा कोणाला 7 देतोय पाहूया. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा. अजून आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत आणि रात्रीचे 1 वाजलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. फटका सुरेख होता परंतु क्षेत्ररक्षक चुकीचा निवडलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8. आम्ही ते गोलंदाजीसाठी आले तर पाहूया. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ होताना दिसते. संघाची धावसंख्या 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया. अप्रतिम सामना मैदान आपण पाहतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. चेंडू जातोय यष्टिरक्षकाकडे. बाकीचं काम यष्टिरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. धावसंख्या जाते दुहेरी अंकात, डबल फिगर मध्ये 10 धावा. शांत खेळ चाललेला आहे. पाहूया एखादा चौकार येईल का. आणि आता मात्र अपील केलेले आहे पंचांकडे. दोन्ही पंच निर्णय देतीलच, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतीलच. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. शाहिद 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 पाहूया. 10 धावा झाल्यात. शाहिद पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. सुरेख फटका, परंतु नॉन स्ट्राईक टीमचा फलंदाज बनलाय 10वा क्षेत्ररक्षक एचजीसी संघाचा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 11 धावा.
सॉरी 10 धावा. 10 धावा झालेल्या आहेत. सुंदर शतक. 3 धावांचं शतक. पहिल्या षटकात पाहिलं तर 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकात पाहिलं तर 4 धावा आल्या आणि आता तिसऱ्या षटकात पाहिलं तर 3 धावा आल्या. आणि आता मात्र अप्रतिम गोलंदाजी, सुरेख टप्पा, अचूक टप्पा, अद्भुत टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया, सुरेख फटका, तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी, परंतु 1 धाव नाही रोकोशी. या एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल 1 म्हणजेच 11 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा बनवण्यात यश येतंय ते म्हणजे मेटकरनी या संघाला. आणि अप्रतिम फटका, 1 धाव मिळेल. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया 2 चेंडू मध्ये काय घडेल, काय बिघडेल, किती धावा येतील. संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा, सॉरी 12 धावा. 13वी धाव सुद्धा लागलेली आहे. 13 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकात 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 4 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 3 धावा आल्या. आतापर्यंत चौथ्या षटकात 3 धावा आल्या. चौथी धाव लागेल का? आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा जिंकण्यासाठी 14 धावांचं आव्हान आपण ठेवलेलं आहात. तर नक्कीच ते आव्हान पूर्ण करतील का एचजीसीसी संघ, किंवा किती चेंडू मध्ये पूर्ण करतील हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतरचं समालोचन करतील नक्कीच हितेश पाटील. धन्यवाद रोमेश. आपण वळतोय या सामन्याच्या प्रेक्वार्टरच्या दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय आयशा इलेव्हन मेटकरने या संघाने धावसंख्या बनवल्या होत्या 13 धावा आणि 14 धावांचं माफक आव्हान एसजीसी संघासमोर ठेवलंय. अमित सरांनी कानमंत्र दिलाय दोन्ही फलंदाजांना. नक्कीच अनुभव पणाला लावतात, आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, त्यांचं यष्टीरक्षण सुद्धा त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. मात्र दोन्ही फलंदाजांना कानमंत्र दिल्यानंतर अनिकेत आणि गोटू गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. गोटू, मात्र गोटूला काही करिश्मा जादूचा फटका खेळता आला नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दाखवली. घोषांकित क्षेत्र आहे तिथे. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. तसं सांगायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानावर सगळीकडेच घोषांकित क्षेत्र आहे. तर फक्त फरक एवढाच आहे, कुठे 4 धावा मिळतात, कुठे 2 धावा मिळतात, तर कुठे 1 धाव मिळते. मात्र घोषांकित क्षेत्र हे ठरलेलं असतं. घोषांकित क्षेत्र जर म्हणायचं नसेल तर ते सीमारेषेच्या आतमधलं मैदान, तिथे आपण धावा काढू शकतो. पुढचा चेंडू गोटूसाठी. तौसिफ याचा 5वा चेंडू. काय फटका हाणलाय गोटूने. गोटू चेंडूला म्हणतोय गो टू द बाउंड्री आणि मिळतायत तब्बल 4 धावा. शेवटचा चेंडू बाकी. तौसिफ याचा. तौसिफ मला पहिल्यांदा महागडा ठरला.
चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकावा लागेल तौसिफ याला. पुन्हा एकदा गोटूचा तोच फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला गोटूच्या बॅट मधून पाहायला मिळाला. खणखणीत फटकेबाजी गोटूच्या बॅट मधून पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दोन चौकारांच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 12 धावा. म्हणजे विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. गोटूने सामना एकतर्फी वळवलाय 2 षटकांमध्ये. चला झेन फायटर, आपल्या संघनायकाला लगेचच आवाज द्यावा लागलाय पहिल्या षटकानंतर, कारण फक्त आणि फक्त यशवंत वाटोरे नावातच यशवंत आहे. नक्कीच यशवंत होऊनच येणार असं मला तरी वाटते. मात्र विजयी फटका कोणाच्या बॅट मधून येणार ते सुद्धा पाहिलं. झेन फायटर, चला आपला कर्णधार पाठवायचा नाणेफेकीसाठी. आणि काय चेंडू टाकला होता खरोखरच. ज्याला रोमेश सर, आपण ज्याला क्रिकेटचा अमित सर, ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तोच यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर क्रिकेटमध्ये खूप फलंदाज बाद होताना आपण पाहतो. मात्र या चेंडूवर कसं खेळावं हे सुद्धा मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी यांनी हेलिकॉप्टर शॉट शोधून काढला आणि त्याच्यातून त्या आणि मग क्रॅश होईल. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे.